नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. एक फ्लॅट, 2 पुरुष आणि फ्लॅटमध्ये मोलकरणीची रक्ताच्या थारोळ्यातील बॉडी. ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीत काय घडलं? ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका उच्चभ्रू हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅटमध्ये 40 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला आहे. महिलेच्या शरीरावर चाकूने सपासप वार करण्यात आले असून आरोपीने अत्यंत क्रूरपणे ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला ज्या फ्लॅटमध्ये काम करायची त्या फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी फ्लॅट सील केला असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासणीत हा हत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या हत्येमुळे सोसायटीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरलं असून सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास लूटमार, जुना वाद किंवा वैयक्तिक वाद अशा सर्व बाजूंनी तपास करत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात असून घटनेच्या वेळी फ्लॅटमध्ये कोणाची ये-जा होती याचा शोध घेतला जात आहे. आम्ही सर्व पुराव्यांची साखळी जोडत असून लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळू असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या क्रूर हत्याकांडामागचे नेमके कारण काय होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.